ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत। एकनाथ शिंदे सध्या दिल्लीमध्ये आहेत। थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊत दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। राऊतांसोबत अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे देखील दिल्लीमध्ये आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। 10 वाजेची वेळ होती। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय सांगाल? थोड्याच वेळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंचे हे शिलेदार नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, काही वेळातच दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच TV9 मराठीला माहिती दिली होती की आज सकाळी त्यांची जी पत्रकार परिषद होते आहे, जी नियमित पत्रकार परिषद सकाळी असते, त्यामध्ये आता शिवसेनेचे 2 आणखी नेते आणि खासदार जे जोडले जाणार आहेत, जे उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार आहेत, त्यापैकी अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे सुद्धा आज सकाळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होणार आहेत। ती आपण सध्याची ही थेट दृश्य बघू शकतो। इथेच याच संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रोज सकाळी ते प्रसार माध्यमांशी जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा संवाद साधतात। पण आज या पत्रकार परिषदेसाठी 3 खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यात संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे संयुक्तपणे पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करतील। त्यापैकी सतत एक दावा केला जातो आहे की राजाभाऊ वाजे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच आहेत। तसंच संजय राऊत यांनी आता एक ट्विट केलंय, त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की हिंगोलीचे खासदार नागेश अष्टीकर पाटील हे सुद्धा त्यांच्या मतदारसंघात आहेत। त्यामुळे ह्या ज्या काही खासदार फुटण्याच्या बातम्या आहेत त्या निव्वळ अफवा आहेत आणि त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। पण खरी परिस्थिती अशी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पार्ट 2 ऑपरेशन टायगरचा भाग 2 यासाठी मध्यरात्रीच दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर 6 खासदार हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळते। अज्ञात स्थळी हे खासदार आणि एकनाथ शिंदे असल्याची माहिती मिळते आणि आज दिवसभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट अपेक्षित मानली जाते आहे आणि या भेटीत नेमकं ठरेल की पुढचं निर्णायक पाऊल काय असेल, म्हणजे मर्जरचा मग तो कोणत्या पक्षात। धन्यवाद दिनेशजी एकूणच माहितीबद्दल। थोड्याच वेळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। ठाकरेंच्या सेनेकडनं संसदीय दलाची उद्या सकाळी 11 वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। सर्व खासदारांना या बैठकीला हजर राहण्याचा व्हिपही बजावण्यात आलेला आहे। दिल्लीतील संसदीय दलाच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीसाठी उपस्थित न राहणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। ठाकरेंच्या सेनेकडनं आता कायदेशीर हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। एकीकडे ठाकरेंकडनं खासदार फुटणार नाहीत असं म्हटलं जातं, दुसऱ्या ठिकाणी संजय राऊत मात्र या खासदार फुटीचं समर्थन या ठिकाणी खासदार फुटणार याला दुजोरा देत आहेत। तर दुसरीकडे ही पत्रकार परिषद होते। या पत्रकार परिषदेमध्ये आता ठाकरेंचे नेते नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। एकनाथ शिंदे आज ठाकरेंच्या 6 खासदारांसह शहांना भेटणार अशी सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये आजच पुढची रणनीती ठरवली जाणार आहे अशीही माहिती मिळते। अमित शहांना भेटल्यानंतर शिंदे ओम बिर्ला यांना देखील भेटणार असं सूत्रांमार्फत कळतंय। थेट आपण जाऊयात दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आता 10 वाजलेले आहेत, त्यामुळे आता काही राजकीय हालचालींना आणखी वेग आलेला आहे। शिंदे दिल्लीमध्ये आहेत, खासदार दिल्लीमध्ये आहेत, तिथे ठाकरे गटाची पत्रकार परिषद होणार आहे। आणखी काय घडामोडी घडतायत? निखिला, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सकाळी 10 वाजता म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले 6 जे बंडखोर खासदार आहेत ते बंडखोर खासदार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊ शकतात। मी सध्या ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी आहे। हे ओम बिर्ला यांचं निवासस्थान आहे। खरं तर काल रात्री उशिरा ओम बिर्ला राजस्थानवरनं नवी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता त्यांच्या निवासस्थानी आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हे सगळे खासदार श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत ओम बिर्ला यांची या ठिकाणी भेट घेतील आणि वेगळ्या गटाचा दावा किंवा वेगळ्या
गट स्थापन करायचं जे पत्र आहे ते ओम बिर्ला यांना देणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। कारण या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत निखिला, जर ओम बिर्ला यांनी या सगळ्या गटाला मान्यता दिली तरच पुढच्या गोष्टी होणार आहेत। पण त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ओम बिर्ला यांना कायदेशीररित्या वेगळ्या गटाचं पत्र देणं अपेक्षित आहे। आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सगळे खासदार जे आहेत 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत किंवा श्रीकांत शिंदे यांच्या सोबत ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी येऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। बघावं लागणार आहे किती वेळामध्ये हे खासदार भेटीसाठी ओम बिर्ला यांच्या येतात, कारण काल रात्रीपासूनच खरं तर मध्यरात्रीच हे सगळे खासदार नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। आणि दिनेश सर जसं सांगत होते की अज्ञात स्थळी हे सगळे खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, त्यामुळे अज्ञात स्थळावरून थेट ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी येतात का की त्यापूर्वीच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या जी निखिला माहिती मिळते त्या माहितीनुसार तरी ओम बिर्ला यांची हे सगळे खासदार अगोदर भेट घेऊ शकतात आणि त्यानंतरच पुढच्या राजकीय घडामोडी होऊ शकतात। त्यामुळे ओम बिर्ला यांचं निवासस्थान सध्या नक्कीच. राजकीय घडामोडींचं मुख्य केंद्र बनलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। निखिला, नक्कीच प्रमोद, पुन्हा एकदा तुमच्याकडे या बातमीसाठी येऊ। ठाकरेंच्या शिवसेनेने कायदेशीर सल्ला घेतलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा प्लॅन असल्याचंही कळतंय। तर ठाकरेंच्या सेनेकडनं संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप पाठवल्याची माहिती देखील मिळत आहे। या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती देखील सूत्रांमार्फत मिळाली। निवृत्ती बाबर आमचे